बोला साहेब. औरंगाबादला गेलेत, मोठ्या साहेबांचं काहीतरी काम आहे. केशव साहेब मला सांगा काय काम आहे ते. आता मीच शोधणार अपराधी कोण. नाही नाही, चुकतंय तुमचं. ते नाही, तो मी नव्हेच. निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे तो मी नव्हेच. ते काय. माऊली 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 उभे का. बसा 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 बसा. मला ना सविस्तर सांगा काय ते. शांत व्हा, पाणी घ्या पाणी घ्या. हां, शांत व्हा, श्वास घ्या, सोडा. आणि मला तर सविस्तर सांगा, म्हणजे इन डिटेल लिहितो मी. काय काय आहे ना, इतकी भारी स्टोरी उद्या पोलीस टाईमला दिली ना तर कथा लेखनाचं बक्षीस मलाच मिळणार. म्हणून म्हणलं सांगा. नाही नाही, बरोबर आहे. बरं तुम्हीच अपराधी. हां, मग ते रक्ताचे कपडे कुठे, मोबाईल वगैरे असेल ना तुमच्याकडे. बरं ते जाऊ दे, मारले कशाने. चाकू. कशाने. कसला अँगल आहे हा. म्हणजे हात मागाची दाबण, त्यांनी एखाद्याचा खून. हा, म्हणजे पोलीस जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करायला जातील तेव्हा लक्षातच नाही येणार मारले कशाने. चाकू नाही, बंदूक नाही, पिस्तूल नाही, काही नाही. कशाने तर हात मागाची दाबण. सस्पेन्स या सस्पेन्स. स्टोरी आवडली मला. मला याला व्यवस्थित सांगा. भारी ना. या. हं. या आता तुम्ही. काय आहे, ही स्टोरी मला आवडली, ही कंप्लीट करतो, पोलीस टाईमला देतो, म्हणजे बक्षीस माझंच. या. हां हां, मुद्दे लिहून घेतले. रक्ताचे हे दाबण. ओके, थँक्यू.